मशीन पाहायला मिळते. प्रथमेश मात्रे खऱ्या अर्थानं आता विवेक समोर एक खूप मोठा चॅलेंज असणार आहे प्रथमेशला रोखण्याचं. पाहूया विवेक आणि प्रथमेशच्या दोन खेळाडूंमधली ही मॅच कशा प्रकारे होईल. पॉवर प्लेचा षटक आहे आणि खऱ्या अर्थानं बॅटिंग पॅराडाईज विकेट वरती प्रथमेश मात्रे कशी बॅटिंग करणार त्याच्या साथीला आपण पाहतोय झिमामला. हिअर वी गो. पहिला चेंडू आपण पाहतोय राऊंड मॅक्सने टाकलेला. पहिल्या चेंडू वरती आपण पाहतोय कॅच ड्रॉप केलाय आणि कॅच नुसता ड्रॉप नाही केलाय तर तो कोणाचा केलाय, कोण खेळाडू आणि ज्याच्याकडे धमक आहे आणि जो खेळाडू सध्या इन्फॉर्म आहे, ज्याच्या बॅट मधनं आपण फटक्यांची आतिषबाजी अगदी मोठमोठ्या मैदानावर पाहत असतो, त्याचा मात्र आपण पाहतोय कॅच ड्रॉप केलाय. हा जो कॅच ड्रॉप झालाय तो कदाचित तुम्हाला या मॅचच्या बाहेर सुद्धा नेऊ शकतो. इतका मोठा कॅच मात्र आपण पाहतोय ड्रॉप केलाय. येथे मात्र आवश्यकता असणार आहे चांगल्या फिल्डिंगची. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. कॅच पकडणं खूप गरजेचं असतं आणि पहिल्या चेंडूवरती प्रथमेशला जीवनदान मिळालं आणि प्रथमेशला जीवनदान मिळाल्यानंतर पाहूया प्रथमेशची बॅटिंग कशी असेल. सीमाम हा पाहायला मिळतो अगदी यंगस्टर आहे परंतु त्याच्या बॅट मधनं सुद्धा अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळत असते. मुरुड तालुक्यातील एक अतिशय नावाजलेला खेळाडू आहे. पाहूया सीमामची बॅटिंग कशा पद्धतीने होईल. राईट मोर द विकेट. सीमाम मात्र चेंडू खेळत असताना क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवर मात्र चांगली फिल्डिंग. सीमाम परत येईल काबाला दिशेने परत. फर्स्ट विकेट डाऊन. विवेक कडनं अतिशय भन्नाट गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सुद्धा त्याने प्रथमेशला बीट केलं होतं. कॅच सुद्धा उडाली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती झिमाम जो की चांगला बॅट्समन आहे, क्वालिटी बॅट्समन, त्याला मात्र आउट केले. खऱ्या अर्थानं विवेकची गोलंदाजी मैदानावरती रंग भरत असताना पॉवर प्ले त्यावेळी नव्याने समाविष्ट करण्यात आलं होतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. त्यावेळी गोलंदाज नेहमीच फटके खायचे परंतु त्यानंतर गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीमध्ये बदल केले आणि आजकाल आपण पाहतोय पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा सुद्धा येत नसतात. याला कारणीभूत आहे गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीमध्ये केलेली बदल, आपल्या गोलंदाजीच्या तंत्रामध्ये केलेली बदल आणि त्यामुळेच आपण पाहतोय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा अतिशय टिचून मारा पाहायला मिळतोय. हा चेंडू सुद्धा अतिशय चोरका सिटकाचा प्रयत्न क्रॉस साइड बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याला मात्र चकवून चेंडू फरार झालाय. सीमा रेसे पार. उत्कृष्टाचा चौकार. थँक्यू वारे मालदीज. लुकमानच्या बॅट मधनं आपण पाहतोय अतिशय शानदार स्ट्रोक. धाव फलकावरती आपण पाहतोय 5 धावा पाहायला मिळतात. लुकमान सुद्धा आपण पाहतोय आपला रंगात रंगत असताना अगदी मैदानावर गेल्या गेल्या पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकत त्याने मात्र आपण पाहतो आपल्या संघाला एक चांगला स्टार्ट मिळवून दिलाय. खऱ्या अर्थानं तुमची सुरुवात चांगली होणं गरजेचं असतं आणि ती सुरुवात आपण पाहतोय ते मात्र चांगली होत असताना लुकमानच्या बॅटमधनं काही चांगले स्ट्रोक आपण पाहतोय. या स्ट्रोकने मात्र लुकमानचा आत्मविश्वास उंचावला असेल. हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी खोला आत करण्याचा प्रयत्न. विवेकची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना तो कोणताही चान्स किंवा संधी देत नाहीये. पहिल्या षटकामध्ये विवेक खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीमध्ये असलेलं तंत्र, कसब, कौशल्य खऱ्या अर्थानं मैदानावर दाखवत असताना गोलंदाजीमध्ये असलेली वैविध्यता सुद्धा आपण पाहतोय. त्याच वेळी फलंदाजाला रोखण्याचं धारिष्ट सुद्धा पहिल्या षटकात दाखवतोय. खऱ्या अर्थानं विवेकने पहिल्या षटकामध्ये सर्वांनाच इम्प्रेस केले कारण पहिल्या षटकामध्ये इतका ताबडतोड मारा आपल्याला पाहायला मिळत नसतो परंतु याच वेळी आपण पाहतोय अतिशय चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. एक नेत्रदीपक फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळलाय. धावा मात्र आपण पाहतोय 2 कंप्लीट केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव सुद्धा सक्सेसफुल कंप्लीट केले. नक्कीच कौतुक करावं लागेल कव्हरच्या क्षेत्ररक्षकाचं. अगदी कव्हरवरना डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन पर्यंत धावत गेला, लॉंग चेस केलं आणि 3 धावा मिळतात या चेंडूवरती. धावफलकावरती आपण पाहतोय धावा पाहायला मिळतात 8 धावा. षटक क्रमांक पहिला चालू आहे. 1 टू गो. शेवटचा चेंडू आहे या षटकातील.
प्रथमेश मात्रे खऱ्या अर्थानं आज मात्र प्रथमेशकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. हा खेळाडू आहे ज्याने देश विदेशात जाऊन अतिशय चांगली बॅटिंग केली. तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो शिखराच्या या मैदानावरती. त्यामुळे प्रथमेश आज मैदानात आलाय खेळायला म्हटल्यावर अनेक प्रेक्षक सुद्धा आपण पाहतोय मैदानात. प्रथमेश पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळी अगदी बिहाइंड द विकेट खेळायचा प्रयत्न करत होता. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय धाव मिळत नाहीये. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय विवेकचं अतिशय दमदार पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये तिखट आणि तितकाच धारदार मारा पाहायला मिळाला. प्रथमेश मात्रेला रोखणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. रिदा 11 विहूर संघ जो की पहिली बॅटिंग करतोय त्या संघाला मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकानंतर बनवता आल्यात केवळ 8 धावा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज विवेकचा क्लास आणि दर्जा आपण अनुभवला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो एक शानदार षटकाची सांगता होते. खऱ्या अर्थानं विवेक समोर खूप मोठं चॅलेंज होतं. समोर प्रथमेश मात्रे, लोकमान सीमा असे बॅट्समन होते, परंतु पावसाच्या षटकामध्ये त्याने तो मारा केलाय. खऱ्या अर्थानं दाद द्यावी लागेल. अतिशय अफलातून मारा पाहायला मिळाला. षटक क्रमांक सेकंड घेऊन गोलंदाजीला येईल. सतीश आलाय ओव्हर नंबर सेकंड घेऊन. पाहूया सतीशची गोलंदाजी कशा प्रकारे असेल. विवेकची अतिशय अफलातून गोलंदाजी आपण पाहिली. गोलंदाजीमध्ये कल्पकतेने त्याने केलेले बदल आणि ज्या पद्धतीने मारा केला खऱ्या अर्थानं आपण पाहतोय रिदा 11 विहूर ज्यांचे बॅटिंग ऑर्डर खूप दमदार आहे, बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे. त्या संघाला मात्र अगरदांडा संघाच्या गोलंदाजीने अक्षरशः चक्रून ठेवले. मोठ्या फटक्यान वाचून आपण पाहतोय वंचित ठेवले, संघर्ष करण्यास भाग पाडले. इतकी नेत्रदीपक गोलंदाजी पाहायला मिळाली. पाहूया सतीशची गोलंदाजी सुद्धा विवेक प्रमाणे असणार की आता प्रथमेश आणि लुकमानचं आक्रमण जारी होणार ते पाहणं सुद्धा तितकंच रंगतदार ठरणार. येथे मात्र आपण पाहतोय बजमे उकाफ शीघ्र आयोजित क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि या स्पर्धेला आपण पाहतोय खूप मोठा प्रतिसाद लावत असताना पहिला चेंडू प्लास फॉलो थ्रू मध्ये शानदार क्षेत्ररक्षण, काय भन्नाट फिल्डिंग केले आणि या फिल्डिंगचा आपण पाहतोय परिणाम फलंदाज लुकमान जाईल बॅक टू द पवेलियन. वन मोर विकेट डाउन. Wicket number 2 back to the pavilion. Thank you very much DJ. आपला फॉलो थ्रू मध्ये जी फिल्डिंग केली ना आता गोलंदाज सतीशने याला 100 आउट ऑफ 100 मार्क्स द्यावे लागतील. कारण अगदी क्लास फिल्डिंगचा नजराणा आणि आविष्कार मैदानावरती त्याने पेश केला. नवीन बॅट्समन आपण पाहतोय मुंबईचा अगदी प्रत्येक विभागात ज्याचं खूप मोठं नाव आहे आणि लहान वयामध्ये अगदी अल्पावधीमध्ये ज्याने खूप मोठं नाव कमावलं. मुंबईमधील प्रसिद्ध असा खेळाडू आकाश चिंतारेला आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी. आयकॉन खेळाडू आहे रिदा 11 विहूर संघामध्ये. येथे मात्र आपण पाहतोय सध्या तरी बोलबाला जो पाहायला मिळतोय तो मात्र अगरदांडा संघाच्या गोलंदाजांचा. अगदी दोन्ही गोलंदाज आपण पाहतोय अगरदांडाचेच आहेत, परंतु या दोन्ही गोलंदाजाने ज्या सतीश मात्र आपण पाहतोय आयकॉन आहे जो की श्रीवर्धनचा खेळाडू आहे. आपण पाहतो आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट प्राप्त केले. राईट ऑन द विकेट. नेक्स्ट बॉल. या चेंडूवरती आपण पाहतोय फटका आलाय मोठा. क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बनल प्रेक्षक. चेंडू जाईल मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी दमदार षटकार. थँक्यू व्हेरी मच DJ. तब्बल 600 प्रेक्षक आपण पाहतो अगदी ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत असताना. निश्चितपणे आमच्याशी जे प्रेक्षक जोडलेत अगदी ऑनलाईन सुद्धा त्या सर्व व्ह्यूअरचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. ते मात्र आपण पाहतोय एज लागले. चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल करतोय आणि सीमा रेषा चेंडूने क्रॉस केले. आकाशच्या बॅट मधनं आलाय वन्स अगेन एक खूप मोठा फटका. 4 धावांसाठी चौकार.
18 ऑन द बुट. निश्चितपणे आता मात्र आपण पाहतोय रिधा विलियन विहूर संघाला मोमेंटम मिळालाय. आता मात्र धावा येताना दिसतात आणि आकाश चिंदारिया या चेंडूला धाडतो अगदी लांब लांब पल्ल्याच्या षटकारासाठी. वन्स अगेन बिग हिट बाय आकाश. आकाश चिंदारी आपण पाहतोय मुंबईचा हा खेळाडू आज मात्र आयकॉन खेळाडू म्हणून रिधा इलेव्हन विहूर संघाला रिप्रेझेंट करत असताना मैदानावरती गेला आणि मैदानावर गेल्यानंतर अगदी आतिश पाचीवाली बॅटिंग तो करतोय. 3 चेंडू मध्ये आपण पाहतोय तब्बल 16 धावा वसूल केल्यात. अगदी दमखम वाली बॅटिंग आपण पाहतोय. या चेंडूवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. विवेक आहे, विवेकने झळ टिपलाय आणि आकाशची इनिंग मात्र संपुष्टात आले. आक्रमकतेला क्षणभंगूर त्याचा शाप असतं असं म्हटलं जातं. तेच घडलं मैदानात. आकाश जाईल मैदानातून माघारी. इथे मात्र आपण पाहतो अगदी शॉर्ट बट स्वीट इनिंग खेळून आकाश चिंधारिया मात्र मैदानातून माघारी परतत असताना शबाबला आपण पाहतोय नवीन फलंदाज. 24 ऑन द बुट. 1 to go. 27 हे षटक आपण पाहतो अगदी एक्सपेन्सिव्ह ओव्हर पाहायला मिळाले. या षटकामध्ये अगदी वेगाने धावा आल्यात. धावांचा बोलबाला या षटकात पाहायला मिळाला. हा चेंडू काय फन्नाट टाकलाय. जणू काही विकेट ही परची आहे का या पद्धतीने हा चेंडू आपल्याला वेगाने जाताना पाहायला मिळाला. शानदार गोलंदाजी आपण पाहतोय. इथं मात्र सांगता होत असताना चांगला कमबॅक पाहायला मिळते, चांगलं पुनरागमन पाहायला मिळते. आणि 2 षटकानंतर आपण पाहतोय रिधा इलेव्हन विहूर संघाने 12 धावांच्या सरासरीने प्रति षटक ठोकल्या. 24 धावा. 12 धावांचा ऍव्हरेज आपण पाहतोय. 2 षटक कंप्लीट झालेत. आपण जी ही स्पर्धा आपण पाहतोय फॉर्च्यून इव्हेंट मार्फत लाईव्ह दाखवली जाते. त्याचबरोबरीने 7 स्टार डिजिटल केबल नेटवर्कचे लोकल चॅनल SS केबल टीव्ही वर श्री प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून या मॅचेस अलिबाग, पेण व मुरुड तालुक्यात घराघरात टीव्ही वर दिसत आहेत. त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. अगदी प्रतिष्ठेच्या मॅचेस पाहायला मिळत आहेत. प्रथमेश म्हात्रे ज्याला मात्र पहिल्या 2 षटकामध्ये संधी कमी मिळाले. पहिला चेंडू फेस करेल या षटकाचा प्रथमेशच्या बॅट मधून आलाय. खूप मोठा फटका, परंतु चेंडू खूप वेळ हवेत राहिलाय आणि प्रथमेशचा आज दिवस आहे असं म्हणावं लागेल. क्रिकेटला म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ द डे आणि तेच पाहायला मिळते. प्रथमेशला मात्र आपण पाहतोय एका मागोमाग एक जीवनदान मिळत आहेत. निश्चितपणे प्रथमेश सारख्या बॅट्समनचे 2 मोठे कॅच सोडलेत. प्रथमेशचा कॅच सोडणं खऱ्या अर्थानं खूप महागात पडू शकतो आणि केवळ एक नव्हे तर तब्बल 2 कॅचेस आपण पाहतोय प्रथमेशचे ड्रॉप केलेत. 25 धावा आपण धाव फलकार पाहतोय. शादाब पाहायला मिळतो ऑन द स्ट्राइक. हा चेंडू आपण पाहतोय आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप आहे. अंपायर सांगतात येस इट इज वाईट. नाउ स्कोर मूव्स ऑन 26. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. आता मात्र आपण पाहतोय धाव संख्येला आकार मिळत असताना, धाव संख्येला गती मिळत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं अगदी दैदिप्यमान गोलंदाजी विवेक कडनं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर रिधा इलेव्हन विहूर संघासाठी धावा वेगाने येत आहेत. येथे मात्र आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेट ओव्हर लॉंग ऑफ. शानदार षटकार, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका शादाबच्या बॅटमधनं.
32 ऑन बुट. येथे मात्र आपण पाहतोय फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे शबाब सुद्धा एक षटकार लगावून माघारी परततोय. DJ Raymond. थँक्यू व्हेरी मच डीजे. येथे मात्र आपण पाहतोय कोणताही खेळाडू फार वेळ खेळपट्टीवर तक किंवा टिकाव धरताना पाहायला मिळत नाहीये. विकेट्स आर फॉलिंग लाईक पॅक ऑफ कार्ड्स. निश्चितपणे येथे मात्र एखाद्या खेळाडूला अगदी शेवटपर्यंत विकेट वरती स्टँड देणं खूप गरजेचं आहे. कारण एक फलंदाज येतोय, मोठा स्ट्रोक मारतो आणि लगेच माघारी परताना पाहायला मिळतोय. त्यामुळे कुठेतरी एखाद्या खेळाडूला अगदी शेवटपर्यंत खेळणं खूप गरजेचं आहे. प्रथमेश मात्र आपण पाहतोय अजूनही मैदानावरती आहे आणि प्रथमेश कडे ती ताकद आहे. गोलंदाज अभिषेकची गोलंदाजी आपण पाहतोय. ओहो व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग. आज मात्र या मैदानावरती प्रथमेशला रोखून ठेवले. प्रथमेश जो की खऱ्या अर्थानं ताबडतोड बॅट्समन आहे. परवाच आपण पाहिलं 2 लाखाची स्पर्धा ठाण्याच्या मैदानावरती. तिथे मात्र अक्षरशः प्रथमेश नावाचा झंझावत आपण पाहिला. 9 चेंडू तब्बल 41 धावा कुठल्या होता. तो प्रथमेश आज मात्र शिखराच्या मैदानावरती एक धावेसाठी संघर्ष करतोय. परंतु या दरम्यान आपण पाहतोय पूल केलाय आणि हा मात्र पूल झालाय सक्सेसफुल आणि प्रथमेशच्या बॅटमधनं आलाय 6 नंबर फर्स्ट. निश्चितपणे आपण पाहिलं अगदी खूप जागा दिली होती हा स्ट्रोक खेळण्यासाठी. जर आपण पाहिलं तर प्रथमेशने अगदी स्वतःभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर अगदी थांबवून या चेंडूवरती पुलचा फटका खेळला. 38 ऑन बुट. ओव्हर नंबर 30 इन प्रोग्रेस आपण पाहतोय. प्रथमेशची बॅट आता मात्र रंगात आले. पुन्हा एकदा प्रथमेश पॉवर. पी फॉर प्रथमेश, पी फॉर पॉवर. आणि तीच पॉवर आपण मैदानावरती पाहतोय. प्रथमेश नावाचं आक्रमण झालंय सुरू. माझा पदर बाई मी धावते भानत. अग सुटला माझा पदर बाई मी धावते भानत. अन काळू बाई थँक्यू व्हेरी मच डीजे. प्रथमेशने ज्यावेळी हे 2 मोठे षटकार लगावले त्यावेळी त्या 2 क्षेत्ररक्षकांना प्रथमेशचे सोडलेले कॅच आठवले असतील. ते कॅच जर झाले असते तर आता काय सिच्युएशन असते. आणि कॅच सोडल्यानंतर आपण पाहतोय अगदी आक्रमक आणि रौद्ररूप धारण केले प्रथमेशने. प्रथमेश मात्र त्याच्या नेहमीच्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय आणि आता मात्र प्रथमेशला रोखणं खूप गरजेचं आहे. परंतु प्रथमेशला रोखणार कोण. 44 ऑन बुट. ओव्हर नंबर लास्ट. मोनू मॅन फ्रॉम जोगेश्वरी. पाहूया मोनूची गोलंदाजी कशा पद्धतीने असणार आहे. पहिल्या 3 षटकामध्ये तब्बल 44 धावा आल्यात. त्यामुळे कुठेतरी या षटकामध्ये मोनूला मोठ्या फटक्यांवरती नियंत्रण आणि कंट्रोल मिळवा दाखल. व्हॉट अ फॅन्टास्टिक डिलिव्हरी. क्लीन बोल्ट. फलंदाज जाईल तंबूच्या दिशेने परत. मुस्कान मांडला आणि खारंभोळी या संघाला विनंती असणार आहे आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे.
गोलंदाजीला आपण पाहतोय मोनू आला आणि आल्या आल्या अगदी पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड केलं. शानदार गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज मोनू द्वारा. नवीन बॅट्समन आपण पाहतोय जिशान याला. येथे मात्र अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये मोनू मात्र कमालीची गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू आपण पाहिला अगदी टोक क्रशर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू कॅच होण्याची पॉसिबिलिटी. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आलाय आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय कॅच मात्र ड्रॉप झाले. या इनिंग मध्ये ड्रॉप झालेला हा तिसरा असेल. जे कॅच ड्रॉप केलेत ना आज गोलंदाजी करणारा संघ अगरदांडा संघाने, ते कॅच त्यांना अंतिम क्षणी महागात पडू शकतात. कारण चांगल्या चांगल्या बॅट्समनचे आपण पाहतोय इथे मात्र कॅच ड्रॉप केलेत. धाव फलकावरती आपण पाहतोय 46 धावा पाहायला मिळतात. जिशानला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना त्याच्या साथीला प्रथमेश मात्र पाहायला मिळतोय. अंतिम षटक आपण पाहतोय मोनूचं. दोन्ही बॅट्समन आहेत डावखुरे, बॉलर सुद्धा डावखुरे आणि हे युद्ध जिंकलं डावखुऱ्यांमधलं. गोलंदाज मोनूने या षटकातील मोनूने आपण पाहतोय दुसरी विकेट अचीव केले. शानदार गोलंदाजी, तितकाच बहरदार कॅच. थँक्यू व्हेरी मच डीजे. अंतिम षटकामध्ये मोनूचा करिश्मा आपण पाहतोय. अंतिम षटकामध्ये मोनूच्या गोलंदाजी मध्ये असलेली धारदारता आपण पाहतोय. मोनूच्या गोलंदाजी मधली दाहकतेचा अनुभव येतोय अंतिम षटकामध्ये आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जोगेश्वरी मुंबईचा हा खेळाडू अंतिम षटकासाठी आगरदांडा संघासाठी अतिशय अप्रतिम आणि अफलातून कॉन्ट्रीब्युशन देत असताना फलंदाजांना मात्र मोठ्या स्ट्रोक पासून तो सातत्याने रोखतोय. एम स्टार आगरदांडा संघाला आपण पाहतोय. आता मात्र मोनू समोर खूप मोठं आव्हान आहे, ते म्हणजे इन्फॉर्म बॅट्समन प्रथमेश अर्थात पिट्टू मात्र याचं. प्रथमेश मात्र आपण पाहतोय बॅक टू द बॉलर हा फटका घ्यायचा प्रयत्न करतो. एक धाव तर कंप्लीट केले. सेकंड साठी असणारा हा अटेम्प्ट सेकंड सुद्धा आपण पाहतो अगदी त्याच वेगाने कंप्लीट केले. फलंदाज थोडासा लेझी होता आणि झुएबचा लेझी पाणा येथे फवला आणि आपण पाहतोय झुएब मात्र लेझी पाहायला मिळाला आणि त्या मोबदल्यात झुएब जाईल मैदानातून तंबूत परत. रनआउटच्या स्वरूपात आले विकेट. थँक्यू व्हेरी मच डीजे. 7 फलंदाज आपण पाहतोय बाद झालेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय फिरोज, गोरेगावचा खेळाडू पाहायला मिळतोय फिरोज. येथे मात्र आता मोनूची धारदारता आपण पाहतोय. मोनूची गोलंदाजी आता रंगात आले. मोनू कोणताही चान्स देत नाहीये. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग, व्हॉट अ फॅन्टास्टिक कमबॅक. 3 षटकामध्ये 44 धावा होत्या ज्यावेळी मोनूच्या हातात चेंडू आला आणि त्यानंतर आपण पाहतोय मोनूची कमाल. अंतिम षटक स्लॉग ओव्हर जे असतं नेहमी फलंदाजीच्या बाजूने, त्या षटकामध्ये मोनूने दाखवले कमाल आणि मोनूच्या गोलंदाजी मधली मिराकल आणि चमत्कार नंतर आपण पाहतोय 5 चेंडू मध्ये आल्यात केवळ 3 धावा. अतिशय अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय मोनू याची. अंतिम चेंडूवरती फटका खेळलाय. चेंडू खूप वेळ हवेत आहे. मोनूकडनं शानदार कॅच. प्रथमेश जाईल माघारी. धाव फलकावरती आपण पाहतोय 47 आणि 48 रन्स टू विन टू टीम एम स्टार आगरदांडा. चला टॉस करण्यासाठी यायचं आहे. थँक्यू व्हेरी मच डीजे. याच दरम्यान विनंती असणार आहे मुस्कान मांडला संघाच्या कॅप्टनला, त्याचबरोबरीने खाराबोळी संघाच्या कॅप्टनला. चला लवकरात लवकर या मित्रांनो टॉस करण्यासाठी. ओव्हर टू डीजे. शांताबाई के चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांताबाई ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है. हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजती है कि जैसे झम 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 झम.
खेळाडू इथे शांत मुस्कान मांडला संघाचा कॅप्टन, त्याचबरोबरीने खारांबोळी संघाच्या कॅप्टनला विनंती असणार आहे, चला मित्रांनो लवकर लवकर या टॉस करण्यासाठी. जे प्रेक्षक आले त्यांना विनंती असणार आहे, मागे जो रस्ता आहे त्याच्यावरती त्याने बाईक्स लावल्यात, त्या कृपया बाईक्स काढायच्या आहेत. ज्या प्रेक्षकाने मागील रस्त्यावर त्या बाईक्स लावल्यात त्या कृपया बाईक्स काढायच्या आहेत. चला तर वळूया मैदानाकडे, जिथे आपण पाहतोय लक्ष आहे मॅच जिंकण्यासाठी 48 धावांचं. येथे जर आपण पाहिलं तर स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतो अशू, जो की एमस्टार आगरदांडा संघाचा स्थानिक खेळाडू आहे. त्याच्यासाठी आपण पाहतोय अभिषेक विश्वकर्मा, जो की अंधेरी मुंबईचा खेळाडू आहे. पाहूया हे कॉम्बिनेशन आता कशा प्रकारे असणार आहे. त्याच्यासमोर आपण पाहतोय गोलंदाजीला आलाय फिरोज शेख. फिरोज शेख जर आपण म्हणतो तर निश्चितपणे टेनिस क्रिकेट विश्वातील एक प्रसिद्ध असा गोलंदाज आहे आणि प्रत्येक मैदानावरती आपण फिरोजचा दबदबा पाहिला. ओपन टुर्नामेंट असो, आयकॉन टुर्नामेंट असो, अगदी प्रत्येक टुर्नामेंट मध्ये फिरोजने प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याच्या कामगिरीचा डंका नेहमीच पिटलाय. तो फिरोज शेख पाहूया आज शिखरामध्ये आल्यानंतर कशा प्रकारे गोलंदाजी करणार. त्याच्या समोर अशू पाहायला मिळतोय, जो की डावखुरा फलंदाज आहे. त्याच्या साथीला अभिषेक विश्वकर्मा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहतो, अतिशय चांगला मनगटी पावरने हा फटका खेळलाय. अगदी रीचचा आपण जर पाहिला शानदार उपयोग केलाय. डाऊन द ट्रॅक केला होता, वेगाने आलेला चेंडू. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मनगटी ताकद पाहायला मिळाली. निश्चितपणे एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. विश्वनाथन यांच्याकडनं या प्रकारचे स्ट्रोक पाहायला मिळत असायचे आणि त्या प्रकारची आपण पाहतोय बॅटिंग पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. प्रत्येक षटकामध्ये आवश्यकता आहे 12 धावांची सरासरी. फिरोज शेखची गोलंदाजी खऱ्या अर्थानं येथे सेंटर ऑफ अट्रॅक्शन असणार आहे आणि फिरोज शेखची गोलंदाजी विहूर संघासाठी खूप महत्वपूर्ण असणार आहे. परंतु अशो सुद्धा आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये चांगले फटके लगावतोय. अगदी पॉझिटिव्ह अप्रोचने खेळताना पाहायला मिळतोय, जो की लोकल खेळाडू आहे आगरदांडा संघाचा. आगरदांडा संघ आज मात्र आपण पाहतोय एम स्टार आगरदांडा या संघाच्या नावाने खेळत असताना
अभिषेक विश्वकर्मा त्याच्याकडे कपॅसिटी आहे, कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे, अगदी मोठमोठ्या इनिंग खेळायचं. प्रत्येक ठिकाणी आपण त्याला पाहतोय धावसंख्येची इमले रचण्यामध्ये प्रसिद्ध असलेला हा खेळाडू पाहायला मिळतो. अगदी टेक्निकली परफेक्ट असलेला हा फलंदाज आपण पाहतोय. मागच्या वर्षी काशीच्या मैदानावरती या फलंदाजाने अतिशय चांगली बॅटिंग सुद्धा केली होती आणि तोच फलंदाज आपण पाहतोय शिखराच्या मैदानावरती आज आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असताना अगरदांडा संघासाठी फिरोज शेख समोर पाहूया अभिषेकची बॅटिंग कशा पद्धतीने असणार आहे. फिरोजचा हा चेंडू आणि ह्या चेंडूवरती आपण पाहतोय खूप मोठा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे चिंदारिया, त्याला फसवून चेंडू गेलाय सीमा से पार. उत्कृष्ट असा लांब पल्ल्याचा षटकार. थँक्यू व्हेरी मच. हे अतिशय अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. शैलीदार फलंदाजी करण्यामध्ये नेहमी एक्सपर्ट असणारा हा फलंदाज आपण पाहतोय. आता मात्र आक्रमक रूप धारण करत असताना आणि फिरोज समोर बॅटिंग करत असताना अभिषेक विश्वकर्मा नावाचा बोलबाला आपण पाहतोय. फिरोजचा खरपूस समाचार घेतोय आणि खऱ्या अर्थानं अभिषेकला माहितीये फिरोज हा खऱ्या अर्थानं रिदा 11 विहूर संघाचा मुख्य गोलंदाज आहे. त्यामुळे मुख्य गोलंदाजाला टार्गेट करायचं या इराद्याने तो बॅटिंग करताना दिसतोय. धाव फलकावरती आपण पाहतोय 10 धावा पाहायला मिळतात. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि जबरदस्त आपण सुरुवात पाहतोय. वेल बिगनचा हप्ता असं म्हटलं जातं आणि तीच वेल बिगन आता मात्र पाहायला मिळाले एम स्टार अगरदांडा संघाकडून. फिरोज शेख विरुद्ध आपण पाहतो अतिशय चांगले फटके येताना दिसतात. आशूच्या बॅट मधनं आलाय हा फटका, खूप वेळ हवेत राहिलाय. जिशान तेथे आहे, जिशान कडनं आपण पाहतोय ही कॅच ड्रॉप झाले. खराब क्रिकेट आणि अंपायर नो बॉल आहे का? येस इट इज नो. येथे आलाय 5 धावांचा बोनस. तुम्हाला जर आयकॉन म्हणून येत असाल तुम्ही, तुमच्याकडून असं क्षेत्ररक्षण झालं तर खऱ्या अर्थानं ही निराशाजनक कामगिरी आहे. फिल्डिंग मध्ये कामगिरी तुम्हाला नेहमी चांगली करून दाखवावीच लागते. क्रिकेट या खेळामध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीला अनन्यसाधारण महत्व असते. तब्बल आपण धाव फलकावर पाहतोय 15 धावा आल्यात. फ्री हिटचा चेंडू आहे. धाव फलकावर धावा वेगाने येतात. फिरोज जो की खऱ्या अर्थानं गोलंदाजी मधला ट्रम्प कार्ड आहे रिदा 11 विहूर संघाचा, तो मैदानावरती आज खूप महागडा ठरतोय. ओहो व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे येथे मात्र आपण पाहतोय सेकंड कंप्लीट करायचा प्रयत्न. सेकंड सुद्धा कंप्लीट केले. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते, चांगली भागीदारी पाहायला मिळते. धाव फलकावरती आपण पाहतोय 17 धावा जमवतायत. आशू आणि अभिषेक अर्थात ए फॅक्टर पाहायला मिळतोय आणि ए फॅक्टर खऱ्या अर्थानं एम स्टार अगरदांडा संघासाठी लकी आणि लाभदायक ठरताना दिसतोय. अगदी फटक्यांची आतषबाजी आपण प्रत्येक षटकामध्ये पाहतोय. धावा खूप वेगाने येत आहेत. प्रत्येक फलंदाजीच्या बॅट मध्ये जर आपण पाहिलं ताबडतोड फटके आलेत आणि त्यामुळे काय पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एम स्टार अगरदांडा संघाचं वर्चस्व. ओहो क्या बात है, फॅन्टास्टिक स्ट्रोक, फॅन्टास्टिक स्ट्रोक. जेवढी कौतुक करूया शॉटचं तेवढं कमी. अद्भुत असा फटका. Very much these can't believe 23 on the boot. खऱ्या अर्थानं ट्रम्प कार्ड गोलंदाज ज्याने केवळ मुंबईमध्येच नव्हे तर मुंबईच्या बाहेर, भारताच्या बाहेर जाऊन आपल्या गोलंदाजीचा दबदबा निर्माण केला.
त्या फिरोजला टार्गेट केलं आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्यात. अंतिम चेंडूवरती जो फटका लगावला डान्सिंग डाऊन द विकेट करत, त्या फटक्याची कौतुक करावी, वाहवा करावी तेवढी कमी आहे. आपण अगरदानाचा एक स्थानिक खेळाडू पाहतोय अशू, परंतु त्याने मात्र खरपूस समाचार घेतला फिरोज शेखचा आणि फिरोजच्या षटकामध्ये तब्बल 23 धावा कुठल्यात. पहिल्या षटकानंतर मात्र आपण पाहतोय आता आव्हान आणि इक्वेशन सोपं झाले. तर या पुढील सामन्याचं समर्थन करण्यासाठी मी घेऊन जातोय यासिन मर्चंटजी यांच्याकडे. धन्यवाद प्रीतिश. धन्यवाद प्रीतिश. आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं फिर से एक बार तहे दिल से इस्तकबाल करता हूं. पहले ओवर में 23 रन खर्च किए थे फिरोज शेख ने, और क्रिकेट का खेल कितना अनिश्चितताओं से भरा हुआ है. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज कहा जाता है, और वो क्यों कहा जाता है उसका एक उदाहरण हम सब के सामने आता हुआ. नए गेंदबाज जिशान, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, बहुत ही खराब गेंद, ऑफ स्टंप के बहुत ही बाहर जाने वाली गेंद. हालांकि खेलने की कोशिश जरूर की थी, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था. सीधा विकेट कीपर के दस्तानों में वाइड का इशारा अंपायर जी का. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा, और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा. रनों की संख्या हो चुकी है 25 रन, 25 रन ऑन स्कोर बोर्ड. जी हां, इस मरतबा यार्ड करने की कोशिश की, मगर उसे खोद कर खेला बॉलर के ऊपर से सीधे बल्ले से तीर की तरह सीधा. ये कमाल का चौका. धन्यवाद डीजे. आशु और अभिषेक, आशु के बल्ले से निकलता हुआ ये, ओहो, फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक, डीप स्क्वायर लेग खाली है, मगर डीप मिड विकेट के फील्डर ने एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद का पीछा किया और बहुत ही बढ़िया फील्डिंग करते हुए अपने टीम के लिए 2 रन जरूर सेव किए, ऐसा मैं कहूंगा. और इन 2 रनों के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई 31 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. मैच 31 रन 31 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. कुल मिला के 4 ओवर का मैच, 48 रनों की जरूरत. अगली गेंद फिर से एक बार, जी हां, पटकी हुई गेंद थी, डांसिंग डाउन द विकेट. थोड़ा सा आगे आकर उस गेंद को बहुत ही बढ़िया तरीके से बीचों बीच टकराने दिया था बाएं हाथ के बल्लेबाज आशु ने. आशु के बल्ले से अब तक 2 चौके और एक छक्का हमें देखने को मिला. अपनी पारी को बहुत ही बढ़िया तरीके से संभाला है और अपनी टीम को यहां पे सजाते हुए रनों की संख्या देखिए, इन 2 रनों के साथ 33 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. पहले बल्लेबाजी करते हुए 47 रन बनाए थे और 48 रनों का लक्ष्य रखा था. 12 रनों की औसत से यहां पे रन बनाने थे, मगर जैसे मैंने कहा कि बल्लेबाजों के लिए नंदनवन, बैटिंग के लिए पैराडाइज ये विकेट, बहुत ही बढ़िया विकेट यहां पे मुहैया करवाई है. जिन्होंने भी जिस भी क्यूरेटर ने ये विकेट बनाई होंगी उनकी मैं तारीफ करना चाहूंगा. हालांकि बल्लेबाजों के लिए सहायता करने वाला ये विकेट, बल्लेबाजों ने गेंदबाजों के होश उड़ाने वाली बल्लेबाजी की है.
स्पेशली आशू की मैं तारीफ करना चाहूंगा. इसके बाद मांडला और खारांबोली. आणि यानंतर होणारा सामना मांडला आणि खारांबोली. मी दोन्हीही संघांचे संघनायक आपल्याला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे यावं. खारांबोली आणि मांडला. आशु खेल रहे हैं एक 2 चौके और 1 छक्के की सहायता से 23 रन बनाकर स्ट्राइक एंड पर. ओहो, इस मरतबा फिर से एक बार डांसिंग डाउन द विकेट. गेंद को खेल दिया मिड विकेट सीमा रेखा के बाहर. हवाई सफर कराते हुए गेंद को 6 रनों के लिए. शांताबाई के चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांताबाई ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है. हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम छम. विकेट नहीं है ना, इधर विकेट 0 करो, 0 करो, विकेट 0. जी हाँ, इस मर्तबा हालांकि ऑफ स्टंप पर सफल होकर गेंद को खेलना चाहते थे और खंबा उखाड़ दिया है. आशु बैक टू दी पैवेलियन. छम छम छम. शांताबाई 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 शांताबाई. धन्यवाद डीजे. बच्चे खान दिसती छान लाखात छान नजरेचा वाण. धन्यवाद डीजे मास्टर. मौलाना नवीद यांच्यातर्फे आशू यांच्यासाठी रोख 200 रुपयाचं वायदोशिक आलंय. जबरदस्त फलंदाजीचा नमुना सादर केला होता आशू यानं आणि त्यांच्या फलंदाजीवरती खुश होऊन आपण पाहतोय मौलाना नवीद यांच्यातर्फे रोख 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. आशु आउट होने के बाद नए बल्लेबाज विवेक. अगरदंडा टीम के नए बल्लेबाज हम देख सकते हैं विवेक. अभिषेक का साथ निभाने के लिए अभिषेक के भी बल्ले से एक छक्का हमें देखने को मिला था. 3 गेंदों का सामना किया है अभिषेक ने और 8 रन बनाकर खेल रहे हैं. और अभी अभी नए बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड पर विवेक और स्ट्राइक एंड पर अभिषेक. 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 39 रन. 39 रन हो चुके हैं. यानी अब जीतने के लिए यहां से मात्र 9 रनों की जरूरत. 12 गेंदें शेष बची हुई है और प्रथमेश मात्रे उर्फ पिट्टू नाम से जाने जाते हैं. ये कमाल का खिलाड़ी है. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए अक्सर हमने देखा, मगर आज यहाँ पे गेंदबाजी करने का मौका भी इस सिचुएशन में मिला है जहां पे 12 गेंदें और मात्र 9 रनों की जरूरत और ढीले हाथों के साथ मिड विकेट की दिशा में उस गेंद को ढकेला. खाली क्षेत्र होने की वजह से जब तक उस गेंद को गेंदबाज पिट्टू फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का. और इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है इन 2 बल्लेबाजों ने 40 रन 1 विकेट के नुकसान पर. देखिए बड़े बड़े आइकॉन के रूप में खिलाड़ी आए हैं, टेनिस क्रिकेट के धुरंधर खिलाड़ी आए हैं, मगर और यहाँ पे नो बॉल करार दिया है अंपायर जी ने. शायद स्टेप आउट हो चुके हैं पिट्टू. बहुत ही बढ़िया गेंद थी, परफेक्ट यॉर्कर किया था, मगर सीधे बल्ले से खेला था. फॉलो थ्रू में बैक टू द बॉलर. अंपायर जी की तरफ से नो बॉल का इशारा. नो बॉल के रूप में 1 अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और उसी के साथ फ्री हिट भी रहेगा. यानी इस 1 रन के साथ रनों की संख्या 41 रन. जीतने के लिए मात्र 7 रनों की जरूरत. 11 गेंदें अभी भी शेष बची हुई है. बाएं हाथ से पिट्टू ओवर द विकेट. जी हाँ, फुल टॉस गेंद. आओ देखा ना ताओ. उस गेंद को खेल दिया मिड विकेट सीमा रेखा के ऊपर 6 रनों के लिए. जी हाँ, फिर से एक बार बैक टू बैक. इस मरतबा डीप स्क्वायर. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय
हा सामना अगदी सहज जिंकलाय तो अगरदांडा या संघानं. विहूर संघामध्ये एकापेक्षा एक असे मोठे खेळाडू होते तरी सुद्धा अगरदांडा या संघानं अप्रतिम फलंदाजी आणि त्याच क्षमतेची गोलंदाजी करून अगदी सहज या सामन्यामध्ये विजय संपादित केलेला आहे. अगरदांडा या संघाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतोय आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतोय. माझे नामो